because she doesn't know anything in that production and everything. तिने मला फायनान्शियली ह्या पिक्चरला ॲज अ प्रोड्युसर म्हणून ती इन झाली. बट एव्हरीथिंग वॉज अंडर माय कंट्रोल. मी सगळं काही केलेलं आहे ह्या पिक्चरचं, त्याच्यामुळे त्याचा अनुभव माझ्याकडे आहे. अनुभव खूप छान होता, कारण माझ्याकडे सगळी स्टारकास्ट जी होती ती ऑलरेडी दिग्गज कलाकार आहेत आणि ते वन टेक आर्टिस्ट असल्यामुळे हा सिनेमाही आम्ही 17 डेजमध्ये पूर्ण केलेला आहे. आणि हे मला वाटते मराठीमध्ये हे पहिल्यांदा रेकॉर्ड झालेलं आहे की विदिन 17 डेज विथ ऑल द सॉंग्स हा कम्प्लीट शूट केलेला आहे. आणि विदिन लाईक 2.5 months मध्ये पोस्ट प्रोडक्शन सकट हा सिनेमा रेडी झालेला आहे. अँड नाव लाईक डिसेंबरमध्ये पूर्ण होऊन आम्ही आज ह्या सिनेमाचा रिलीजवर आलो आहोत 30 मेला. मी अभिनेत्री म्हणून तर तुमच्याकडे येईनच, पण सगळ्यात आधी एक निर्माता तुम्ही आहात आणि त्यासोबतच अभिनय सुद्धा केलेला आहे, तो सुद्धा नायिकेचा. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या होऊन जाऊ दे. आणि याच टाळ्या मी परत माझ्या सगळ्या कलाकारांकडे पाठवू इच्छिते, कारण ह्या सगळ्या कलाकारांनी मला इतकं छान सपोर्ट केला. त्यामुळे मी हे दोन्ही ऍज अ प्रोड्युसर आणि ऍज ऍक्टर हे दोन्ही केदार निभावू शकली चांगल्याने. भूमिकेविषयी सांगण्यापेक्षा भूमिका बघायला आवडेल, सगळ्यांना दाखवायला आवडेल. मुळात म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून मला या सिनेमात काम दिलं त्याबद्दल प्रोड्युसर आणि डिरेक्टरचे आभार. विनोदी पद्धतीची भूमिका आहे. तो जी नायिका आहे तिला तो सपोर्ट करत असतो आणि तिच्या मनाप्रमाणे लग्न व्हावं ह्या मताचा मी असतो. तर त्यासाठी त्याला काय भानगडी कराव्या लागतात किंवा ते करत असताना त्याच्यावर किती प्रसंग ओढवतात आणि त्याच्यात तो कसा सफर होतो आणि ते नको ते प्रसंग त्याच्यावर ओढवतात आणि त्याच्यातून तो सफर होत असतो. आणि ते सफर होत असताना काय त्याच्या जीवाची घालमेल होते हे दाखवण्याचा त्यात प्रयत्न झाला आणि त्यातून विनोद निर्मिती झाली आहे. आणि ती अत्यंत अशी निरोगी विनोद आहे या सिनेमात. कुठे कमरेखालचे विनोद नाही आहे. कॉमेडी पिक्चर असतात आणि जे समाजाला मेसेज देतात तसे पिक्चर मला फार आवडतात. आणि जेव्हा तमन्ना मॅडम आणि स्वरूप सावंत भेटले मला आणि या पिक्चरचं काहीतरी टीजर वगैरे दाखवलं आणि आयडिया दिली मला, त्या एवढे मोठे दिग्गज कलाकार होते आणि संजय नार्वेकर, तपस्या मॅडम हे सगळे मी माहीत आहे मला की त्यांचे रोल कसे असतात. ते बघून मला प्रेझेंटर व्हायची फार इच्छा झाली आणि मी प्रेझेंटर झालो. क्या बात आहे. निर्मात्याला धन्यवाद, माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा भार माझ्या अंगावर दिला आणि ते मी पार पाडला. 2.5 महिन्यात फिल्मचं पोस्ट प्रोडक्शन सहित कम्प्लीट झालं. सेकंडली फिल्मचे स्टारकास्ट त्यांच्याकडनं मला थोडा पण त्रास नाही झाला. म्हणजे स्टारकास्ट बरोबर माझी पहिलीच फिल्म आहे, पण सगळ्यांनी मला आपल्यातलं समजून मला कॉपरेट करून फिल्म कम्प्लीट केली आणि स्टारकास्टला पण धन्यवाद. आणि फिल्म आम्ही पॅकेजिंग पूर्ण कॉमेडी पद्धतीने केलंय, एक कलरफुल कॉमेडी पद्धतीने, पण फिल्मची एक डार्क साईड पण आहे. ती डार्क साईड बघण्यासाठी थिएटरमध्ये या. वाघाचं पण जे रिलीज होतोय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे. खूप चांगल्या पद्धतीने मीडियाने सपोर्ट केलाय आणि आज ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च होता आणि गाणीही अप्रतिम झालेली आहेत. त्यामुळे खूप छान वाटलं. छान आहे फिल्म, स्टोरी लाईन छान आहे, बघायलाही तेवढीच मजा येईल. त्याच्यात तेवढंच कॉमेडी आहे. सो पुरं पॅकेज. एक मिनिट. हां चांगलं बोलला आपण आणि काय प्रॉब्लेम आहे ते पण चांगल्यापणे सांगितलं. काय म्हणतात त्याच्याबद्दल एवढंच म्हणणं आहे की कसं होतं की मराठी चित्रपट बनवणारे खूप खूप निर्माते आहेत. म्हणजे आज मी जवळजवळ 25 वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करते आणि जेव्हा मराठी चित्रपट बनतो आणि बनल्यानंतर मार्केटिंग होतं, डिस्ट्रीब्युशनला प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे आपलं बजेट हायवर जातं आणि हाय बजेट झाल्यानंतर पब्लिक जेव्हा मराठी पब्लिक थिएटरमध्ये येतं नाही तेव्हा कुठेतरी निर्माता कोसळतो आणि मग तो सबसिडीवर डिपेंड राहतो. मग सबसिडी कधीतरी 19-20 होते आणि ती मिळत नाही. सो अशात काही निर्मात्याने आत्महत्या केलेली आहे. जशी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तसे निर्मात्यांचेही कितीतरी प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा निर्माता म्हणून कोणी येतंय, आज पदार्पण केलेलं आहे तमन्नाने, तसे तिने जो चित्रपट केला आहे तो चित्रपट तिची इच्छा व्हावी की मी पुन्हा एकदा दुसरी निर्मिती करावी. म्हणजे मी जर चित्रपट
बनवते तर त्या पिक्चर येतात थिएटरमध्ये लोक, आणि मी जेवढे पैसे लावले तेवढे तरी रिटर्न आले, तरीही मी दुसऱ्यांदा पुन्हा एकदा मराठी चित्रपट करू शकते आणि ती करणार, आणि तिचा तेवढा विश्वास आहे. सो मला असं वाटतं की जेव्हा मराठी चित्रपट बनवतात निर्माते त्यांना तसा सपोर्ट लोकांनीही केला पाहिजे, मराठी पब्लिकनी पण केलं पाहिजे. जेव्हा मराठीला आपण अविभाज्य स्थान दिलेलं आहे तर मराठी चित्रपट सुद्धा थिएटरमध्ये जाऊन बघायला पाहिजे. हो, आणि सो आम्ही खूप छान मजा केली आहे फिल्ममध्ये. थोडी स्ट्रिक्ट आई आहे मी, आणि तिचं बॅकग्राऊंड थोडंसं वेगळं असल्यामुळे नंतर एक मुलीची आई होणं हे खूप कठीण आहे. मुलाची आई तर आहेच, पण मुलाची आई होणं, पण जितकं मुलीची आई होणं ना हे किती कठीण आहे हे पिक्चर बघितल्यानंतर कळेल. की जेव्हा एक मुलगी होते तेव्हा त्या मुलीला सांभाळणं, मोठं करणं, आणि मग तिच्यानंतर तिचं शिक्षण तर आहेच आहे, नंतर तिच्याबरोबर ती जेव्हा वयात येते त्या वयात आल्यानंतर तिचं लग्न लावून देणं, आणि हे सगळं जे करायचं असतं त्या आईला, तेव्हा त्या आईवर काय काय घडतं, तिच्या पास्टमध्ये काय करतं आणि तिच्या फ्युचरमध्ये काय होणार आहे, हे सगळी धमाल, मस्ती, सिरियस खूप काही या फिल्ममध्ये आहे. आणि ती फिल्म बघण्यासारखी आहे. त्याच्यातून खूप काही सोशल मेसेज लोकांपर्यंत गेलेला आहे. कारण मुलीची आई होणं एवढं सोपं नसतं. म्हणजे वाघाचं म्हणजे कुत्र्याचे कान, आणि हो सावधान, म्हणजे आमचे वाघाचे पंजे तुम्हाला कळलंय की हे वाघाचे पंजे इथे आहेत. सो हे जे वाघाचे पंजे का डरकाळी फोडते किंवा का त्या नखाने मारते, त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण आहे, आणि ते कारण बघण्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये येऊन 30 मेला म्हणजे वाघाचं पंजे पाहायचं आहे. येस, तुमचा रोल आहे पण निर्माता पण आहे, काय म्हणजे काय दोन्ही रोल आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. ॲज अ ॲक्टर जो रोल मी परफॉर्म केला आहे तर त्याच्या आधी मी काही काम केलेलं आहे, त्यामुळे म्हणजे तिथे जास्तीच धमाल चाललेली आहे, त्याच्यामुळे काय नाही. अच्छा, ॲज अ ॲक्टर खूप मजा आली सर्वांबरोबर काम करायला, आणि ह्या वन टेक आर्टिस्ट बरोबर काम करताना मलाही असं झालं ना की फटाफट शॉट्स दिलेले आहेत. आणि ॲज अ निर्माता पहिलंच फिल्म होतं, त्यामुळे पहिल्या फिल्ममधनं मला असं वाटतं की ह्याच्यातनं खूप सारं काही शिकायला मिळालंय, तर ते आता शिकून झालेलं आहे, आणि नेक्स्टला आम्ही तयारी करायची विचार चाललेला आहे. वजन बढ़ाया था और अभी मैं पतली हुई हूँ. उस रोल अभी मैंने 12 किलो कम किया है. जो आपने देखा है वो मैं 80 किलो की हूँ, अब मैं 68 kg की हूँ. ओके, तो तमन्ना आपने कैसे मैनेज किया है और एक आपके ऊपर बहुत प्राउड किया जा सकता है? मी मराठी ॲक्च्युली बघा, ही फिल्म जेव्हा मी केली ना तेव्हा मी हा विचार केलेला की आपण ही फिल्म 15 दिवसात कंप्लीट करायचं एक टार्गेट ठेवलेलं. एक रेकॉर्ड करायचा होता मराठीच्या इंडस्ट्रीमध्ये की सगळ्यात कमीत कमी वेळामध्ये ही फिल्म कंप्लीट करायची होती. ॲज अ वुमन म्हणून मी प्रोड्युसर आली आहे. मला माहिती नाही आधी कोण वुमन प्रोड्युसर आहेत किंवा कोणी असे केलंय, पण असतील. हो, पण मी हे ॲज अ प्रोड्युसर मी प्रोड्यूस पण केलं आणि ॲक्टिंग पण केलं. तर मला ह्याच्यामध्ये असं होतं की बाबा ही 15 दिवसात कंप्लीट करायची होती. झालं 17 डेजमध्ये ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे फिल्म. तर दॅट इज अ रेकॉर्ड फॉर अस की सगळ्यात शॉर्ट पिरियडमध्ये ही फिल्म कंप्लीट झालेली आहे. आणि रिलीजला आणणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ही आम्ही 2.5 महिन्यामध्ये पूर्ण करून आम्ही ह्या आता 4 महिन्याच्या आतमध्ये ही आम्ही रिलीजला आणलेली आहे फिल्म. ऑन द सेट कुछ ऐसा कुछ वाकया आपको याद आ रहा हो जो बहुत अच्छा रोमांटिक सीन करने में मजा आया हो? आप मराठी में बोल, दिल के मराठीमध्ये कोणीतरी विचारणार, कारण ते जेव्हा काय माहितीये की ते जेव्हा हिंदीमध्ये विचारतात ना तेव्हा मला पण उत्तर हिंदीमध्ये येते, कारण मी मोस्ट ऑफ इथे मुंबईला राहते आणि आपल्या मुंबईला हिंदी, आणि मला सेट वरती काय फनी मुवमेंट आहे ते सांगा. ते फनी मुवमेंट्स मी तुम्हाला बोलली ना की आम्ही या फिल्मला पूर्णपणे डेडिकेटेड होतो की शूट आणि शूट कंप्लीट करण्यामध्ये. त्याच्यामुळे फनी असतं त्याच्यामध्ये बघितलं तर. फनी म्हणजे जे सीन्समध्ये जे फनीपणा चाललेला प्राजक्ता आणि संजयचा, तर तेच सगळ्यात जास्ती फनी होतं जे आम्हाला हसवत होतं. बाकी आम्हाला तेवढा वेळच नव्हता की आम्ही काहीतरी त्याच्यात अजून काहीतरी करू, फन करू किंवा काय अजून करू, एवढा वेळ तिथे नव्हताच. लास्टली ऑडियन्ससाठी काय? ऑडियन्ससाठी
मला असं वाटतं की मराठीचे ऑडियन्स जे आहेत ते हिंदीकडे वळत आहेत, तर मी इंडस्ट्रीमध्ये असं विचार करते येऊन की ह्या ऑडियन्सला परत आपल्या मराठीकडे वळवण्यासाठी काहीतरी करावं. आणि या फिल्ममधनं आम्ही म्युझिक एक हे पकडलंय की म्युझिक आम्ही एकाच म्युझिक हर्षवर्धन वावरे ह्यांनी पूर्ण फिल्मचं म्युझिक केलेलं आहे. आणि गाणी ही सिच्युएशनच्या हिशोबाने आणि पूर्ण फिल्मला ज्या ज्या ठिकाणी गाणी रिक्वायर्ड होती त्या स्टोरीच्या हिशोबाने गाणी केलेली आहेत. आणि दुसरं ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही स्टोरीला असं म्हणजे BGM पण थोडंसं वेगळ्या पॅटर्नमध्ये, म्हणजे नेहमी जे BGM एका कॉमेडी फिल्मला असते ते सोडून काहीतरी वेगळं BGM देण्याचा प्रयत्न केला आहे, जे की आपल्या साऊथमध्ये वगैरे आपल्याला ऐकायला येतं त्या टाईपमध्ये. आणि तिसरं अजून एक वैशिष्ट्य की ह्याचे आपल्याला बॉलिवूड टाईपमध्ये थोडे कलर पॅटर्न्स बघायला मिळतील फिल्मचे, की असं आपल्याला वाटत नाही की हे मराठी मूवी बघतोय आपण. फिल्म फॅमिली फिल्म आहे, कॉमेडी जॉनरची आहे आणि त्याच्यात चांगली गोष्ट ही आहे की त्याला कॉमेडी बरोबरच एक सोशल मेसेज पण आहे. सो मॅड कॉमेडी आहे, लोकांना डेफिनेटली रिलेटेबल आहे, आवडेल. आणि माझा रोल असा आहे की ऋषी नावाचं डॉक्टरचं कॅरेक्टर आहे, हु इज अ सायकियाट्रिस्ट. आणि मला वाटतं बाकी सगळी कम्प्लिटली अतरंगी कॅरेक्टर्स असताना त्यातला हा एकमेव सेन माणूस आहे जो व्यवस्थित विचार करू शकतो. आणि तो हिरोईनचा मित्र आहे खरं तर, पण त्याच्यात काय काय धमाल गोष्टी घडतात हे तुम्हाला फिल्म पाहिल्यावर कळेल. ऑडियन्स जाणार बघायला, त्यांच्या पैसे वसूल होणार ते मूवी बघ डेफिनेटली होईल. कारण मला वाटतं तेवढा आनंद, म्हणजे ही फिल्म अशी आहे की तिथे तुम्हाला फारसा विचार करायला लागणार नाही आणि तुम्ही शांतपणे जे काही मोमेंट्स एन्जॉय करण्यासाठी म्हणून थिएटरमध्ये डेफिनेटली जाऊन ही फिल्म बघू शकता. त्यामुळे मी असं म्हणू शकतो की येस, इट्स वर्थ युअर मनी. लास्टली काय ऑडियन्ससाठी? ऑडियन्सला एवढंच सांगेन की मराठी सिनेमांवर आता जसं प्रेम करताय, आता थांबायचं नाही असेल किंवा गुलकंद असेल, या सिनेमांना जसा भरभरून प्रतिसाद मिळतोय, सर्व चांगल्या पॅशनेटली गेलेल्या सिनेमांना असाच प्रतिसाद देत जा. कारण मराठी प्रोड्युसर जगला तर मराठी सिनेमे, चांगले सिनेमे तुमच्या समोर येतील. त्यामुळे असं मी म्हणत नाही की प्रत्येक सिनेमाला तुम्ही उचलून धरा. डेफिनेटली क्वालिटी ही ॲप्रिशिएट केली गेलीच पाहिजे, पॅशनेटली केलेली फिल्म ही ॲप्रिशिएट केली गेली पाहिजे. त्यामुळे तशा फिल्म्स नक्की उचलून धरा आणि तरच मराठी सिनेमाला जे पूर्वी आपण म्हणायचो गोल्डन डेज होते ते परत यायला अगदी आत्ताही आहेत असं मी म्हणेन, पण ते अजून प्रकर्षाने आपल्या समोर येतील. तमन्ना के बारे में क्या कहना? तमन्ना के बारे में यही कहूँगा कि ती खूप एक छान निर्माती आहे. आणि मला पहिल्यांदा असा अनुभव आला की बरेच वेळेला कधी नवीन निर्मात्यांबरोबर तुम्हाला काही थोडेफार वाईट अनुभव येऊ शकतात, पण ती खूप पर्टिक्युलर आहे प्रत्येक गोष्टीबद्दल. अगदी कलाकारांची व्यवस्था असेल, प्रोडक्शन रिलेटेड गोष्टी असतील, कुठेही तिने कुठल्याही पद्धतीचं कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ज्या त्या वेळेला अवेलेबल होती. प्रोडक्शनची असेल, तुम्हाला कलाकारांना हव्या त्या गोष्टी असतील, प्रोडक्शन टीमला हव्या त्या, डिरेक्शन टीमला हव्या त्या गोष्टी असतील. त्यामुळे फिल्मची एक सर्टन क्वालिटी मेंटेन व्हायला खूप उपयोग झाला. निर्माती म्हणून आणि एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ती लोकांसमोर यावी अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. कारण ती मनापासून कष्ट केलेले तिने आम्ही बघितलेत, आम्ही एक्सपिरियन्स केलेत. त्यामुळे तमन्नाला आमच्याकडून सर्वांकडून, तिच्या पूर्ण टीमला आणि तिला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पण एखादा चित्रपट पूर्ण करतो, त्यात काम करतो, पण त्याला पूर्णत्व तेव्हाच येतं जेव्हा तो तुमच्या प्रेक्षकांसमोर येतो. तर पुन्हा एकदा नवीन चित्रपटातून तुम्हा सगळ्यांसमोर येते, ह्याचा खूप आनंद होतोय. खूप छान चित्रपट आहे, सगळ्याच कलाकारांनी खूप छान कामं केलेली आहेत. संजय नार्वेकर सरांच्या बायकोचा रोल आहे हा, छान गोड भोळी बायको आहे, तिला एक वेगळा आजार आहे गमतीशीर. तर हे सगळं तुम्हाला चित्रपटात पाहायला मिळेल. आमचा एक चित्रपटातला सुंदर चेहरा माझ्या बाजूला आहे, तो मुलगा जितका सुंदर आहे तितकाच समजून उमजून काम करणार आहे आत्ताच्या पिढीतला. तर निखिल अत्यंत गुणी कलाकार आहे, अत्यंत समजूतदार आणि गोड सहकलाकार आहे. थँक्यू सो मच. प्राजक्तासोबत काम करायला मिळतंय हे माझं भाग्य आहे. कारण तिची कॉमेडी बुलेट ट्रेन सारखीच असते, झपकन जाते ती आणि मजा करते. आणि अर्थात तिने आत्ता जो सिनेमा आला होता आता थांबायचं नाही, त्याच्यामध्ये इतकं कमाल काम केलं. मी तिला फोनही केला होता. सगळेच कलाकार, म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे माझं भरत सरांवर किती प्रेम आहे,
पण तो सिनेमा बघितल्यानंतर मला असं की यार काय फिल्म केली आणि काय कामं केली आहेत. त्यामुळे मला असं छान वाटतं की असे कलाकार सोबत असतात की ज्यांना ते माहिती असतं आता इथे कॉमेडी करायची का इथे सिरियस करायचे, हे तिला खूप चांगलं कळतं. आणि तीन एक आम्ही सिनेमा केला होता त्याच्यात जास्त आपण एकत्र काम केलेलं आहे. आणि या फिल्म मधली जो विनोद आहे ना निखिल, तो सगळा प्रसंगनिष्ठ विनोद आहे. त्यामुळे तो कायमच सुंदर असतो, कारण तो ओढून तडून करावा लागत नाही. प्रसंगाची निर्मितीच अशी असते की त्यातून विनोद निर्मिती होते. आणि त्यात हिला संजय नार्वेकर सरांसोबत अगदी म्हणजे मी खरंच म्हणते की मला काहीच करावं लागलं नाही. संजय सरांच्या ऍक्शनला फक्त रिॲक्शन दिल्या की उत्तम विनोद निर्मिती होऊ शकते. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्राजक्ता किती भाग्यवान असेल आणि ती काय प्रकारची कामं करते. एकीकडे भरत सरांसोबत स्क्रीन शेअर करते, एकीकडे संजय सरांसोबत स्क्रीन शेअर करते. त्यामुळे धमाल आहे. आणि फिल्ममध्ये मी मागाशी म्हणालो की मी डेझर्ट सारखा आहे. ही फिल्म अख्खी पण हे कमालीचं आखीव रेखीव डेझर्ट आहे. हे प्लॅन केलेलं सुंदर डेझर्ट आहे. पाहुणे आल्यावर घाईघाईने आज जाऊन आपण काहीतरी गोड करतो तसा हा पदार्थ नाहीये. हा छान समजून उमजून आखीव रेखीव केलेला, सुंदर छान थंड करून ठेवलेला, आनंद देणारा असं डेझर्ट आहे. लास्टली मॅडम तुमच्या फॅनसाठी काय मेसेज आहे? माझ्या फॅनला खूप तिच्या फॅन तर कायम खुशच होतात तिला बघून. मी जे काही आज आहे ते प्रेक्षकांमुळे आहे. प्रेक्षकांनी माझ्यावर कायम प्रेम केलेलं आहे. तर तुम्ही कायम जसा मला माझ्यावर प्रेम केलं आणि मला पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा आणि प्रेम मला पुढेही अपेक्षित आहे. सगळ्या प्रेक्षकांचे खूप आभार आणि खूप खूप प्रेम तुम्हाला सगळ्यांना. आणि कायम तिच्यावर प्रेक्षक प्रेम करणारच आहे. पण माझी आता याची इच्छा आहे की प्राजक्ताने नाटकामध्ये यावं. हो, लवकरच मला एखादं छान नाटक मिळालं तर लवकरच मला माझाही रंगभूमी. आमची भेट वारंवार होत राहील शनिवार रविवार. हो. पण आपल्या भेटीचं असं आहे ना निखिल की ती टू बी कंटिन्यूड आहे. त्याला मध्ये आम्ही किती दिवसांनी भेटलो तरी आमचा संवाद तसाच राहतो. आमचे गोड तरुण तडफदार नवपिता असे आमचे आणि स्वरूप सामंत जेन्युइन आहे, प्रचंड कष्ट करणार आहे. बरं त्याला बघून वाटतं की त्याचं वय हे असेल ते असेल, पण स्वरूप प्रचंड यंग आहे, खूप जास्त यंग. तो अत्यंत यंग तरुण तडफदार आहे. तो नवपिता आहे. आणि नवपिता म्हणजे त्याला आत्ताच मुलगी झालेली आहे. पिता नाहीये पण तो पिता आहे. आणि समजून उमजून काम करणारा मुलगा आहे. आणि वयापेक्षा जास्त छान समजूतदार आहे. त्याची पॉस्को रत्न प्राप्त झालेला आहे त्याला नुकतंच. आणि अर्थात एक लक्ष्मी आली आहे चालून. आणि स्वरूपचं एक कौतुक म्हणजे कायमचं असे की आम्ही आता 2-3 फिल्म्स करतोय सोबत. याला प्रोड्युसर सगळ्या लक्ष्मीसारख्या लागतात कारण की त्या सगळ्या स्त्रिया असतात. सो स्त्री वर्गाचा विशेष लाडका, स्त्री वर्गाला काय म्हणतात, स्त्री वर्गाच्या त्यांच्या आनंदाचं भान राखून त्यांच्याशी डील करणारा असं आमचा गोड. खरंच पण जोक्सचं पाठ पण स्वरूपनी खूप सिरियसली पटकन आमचा चित्रपट पूर्ण केलेला आहे. आणि खूप छान त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. आणि त्याचं कामावर अत्यंत प्रेम आहे त्याच्या. आजही तो तापात इथे आलेला आहे इंजेक्शन वगैरे घेऊन. आणि मी एका गोष्टीचा उल्लेख करायला मला आवडेल की ज्यावेळेस मला सिनेमाचा हा रोल विचारला होता मी नाही म्हटलं होतं. कारण म्हटलं अरे ते डेझर्ट सारखं येतोय ना तर मग कॅमिओ आणि त्याच्यात नको. पण नंतर मला जो ईपीने फोन केला होता नंतर त्यांनी सांगितलं की याची फिल्म आहे आणि ह्याने फोन केला. म्हटलं ठीक आहे चल तू करतोय ना. काही कॅमिओ ही सुंदर असतात. थँक्यू. क्या कहना चाहेंगे मूवी का? तुम्ही चित्रपट आहे, डायरेक्टर आहे, काय कमाल बोलतात हे. मी असा रोल करणार आहे असा काय परत तुला कमाल बोलतात. परत एकदा डायरेक्टर आहे सांगणार काय नाही. मस्त आहे सिनेमा. या सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आर्टिस्टनी, म्हणून मी हा सिनेमा कम्प्लीट करू शकलो. मी स्टारकास्ट बरोबर पहिलाच सिनेमा केलाय. पण असं वाटलं नाही की सगळ्यांनी मला तेवढाच सपोर्ट केला आणि आपल्यातलं समजून त्यांनी मला सपोर्ट करून म्हणून हा सिनेमा मी लवकर म्हणाला की पुढचे 4-5 सिनेमे आपण करतो एकत्र. पुढचे 4-5 सिनेमे हे दोघं तर 100% असणार आणि आम्ही एकत्र करतोय. प्राजक्त माझी हिरोईन असणार आहे. आधी होतं आमचं फिक्स. ॲक्च्युली निर्मात्यांनी 18 दिवसाचं शेड्युलिंग केलं होतं. सांगताना 18 दिवस सांगितले होते. ते 1 दिवस अजून कमी झाला. पेपरवर्क कुठल्याही सिनेमाचं जर पेपरवर्क असेल तर तो जे आहे टायमिंगचं टार्गेट आहे त्या टायमिंगमध्ये कंप्लीट होतो. पेपरवर्क नसेल तर मग ते खूप दिवस लागतात. 30-35 दिवस पण सिनेमा कंप्लीट होत नाही.
म्हणजे मी आता सांगतो आमच्या पिढीला किंवा आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला गजेंद्र आयरे सरांनंतर स्वरूपच मिळालं. जलद विद्युत वेगाने काम करणारा दिग्दर्शक. थैंक यू. तो कितना एंजॉय किया शूट करते में और स्टार कास्ट ने आपको परेशान कितना किया? एन्जॉय खूप केला, मस्त खूप मजा आली, धमाल आली. आणि स्टार कास्टने मला काहीच असं तुम्ही जसं म्हणताय की तंग केलं, काय काय बोलतो, त्रास दिला. स्टार कास्टचा काहीच त्रास नाही झाला, उगाच माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला. हे पुन्हा एकदा ऐका, हे जरा क्लोज करून. माझ्याकडूनच त्यांना त्रास झाला कारण की सिनेमा कमी दिवसात संपवायचा होता, त्यामुळे थोड्या शिफ्ट्स वाढल्या, थोडं त्यांनी माझ्यासाठी ते पण ऍडजस्ट केलं. म्हणजे कधी कधी आपल्या सिनेमा सृष्टीमध्ये 12 तासाची शिफ्ट असते, कधी कधी 14 तासाची पण झाली, कधी कधी 13 तासाची पण झाली, पण कुठलंच आर्टिस्ट असं बोललं नाही की 2 तास वाढले वगैरे. त्यांनी सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने केला, म्हणून ते 17 दिवसात कम्प्लीट झालं. तमन्नाचं मला एक कौतुक करायचं आहे, ती असेल, तिची आई असेल, ॲज अ निर्माता, की माझं डे 1लाच सगळ्या दिवसांचं पेमेंट क्लिअर केलं होतं. हे कधी घडत नाही. हो, पेमेंट वेळेत क्लिअर केलेलं आहे, मागावं लागलेलं नाही किंवा तिच्या मागे तगादा लावायला लागला नाही तिने. ही विशेष गोष्ट अशी आहे, निर्मात्याचा पाठिंबा भक्कम असला तर सिनेमा 4 महिन्यात थिएटरमध्ये येतो. हे आपण या सिनेमामधनं प्रूव्ह केलंय. सिनेमाला भरपूर सिनेमे असे वर्ष झाले, 2 वर्ष झाले थिएटरमध्येच पोहोचत नाही. हा आपला पहिला असा सिनेमा आहे जो शूट होऊन सगळं पोस्ट प्रोडक्शन होऊन 4 महिन्यात आम्ही थिएटरमध्ये येतोय. त्याच्या आधी पण झालं, माझाच गेल्या वर्षी झाला, राजकारण गेलं मी. हे कट करून टाका, आता थांबायचं नाही. असं काही नाहीये, कट करून टाकलेलं आहे. निर्मात्याचा पाठिंबा लागतो. म्हटलं की स्वरूप वाटतो मोठा, पण त्याच्या एज प्रमाणे बघायला तर कसं केलात तुम्ही सिनेमा मॅडम? आता फर्स्ट ऑफ ऑल हा एक खूप सुंदर मूवी आहे. याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत. एक डार्क कॉमेडी, एक हॅपी कॉमेडी, त्याच्यामध्ये मॅड कॉमेडी, असे सगळे जॉनर्स त्याच्यामध्ये स्वरूपनी कंबाईन केलेत आणि खूप सुंदररीते हा एक्झिक्यूट झाला आहे. तर मी ह्याचं म्युझिक केलं आहे. मला 4 खूप वेगळ्या प्रकारची गाणी करायला मिळालं मला. तर दॅट वॉज अन एक्सपिरियन्स विथ माय कंपनी ट्रिनिटी ब्रदर्स, ज्याच्यामध्ये करण आणि आदित्य माझे पार्टनर्स आहेत. आणि ॲट द सेम टाइम बॅकग्राऊंड स्कोर सुद्धा मी केला आहे ह्याच्याबरोबर. आणि दिस इज डन बाय अबिरा. दिस इज आवर कंपनी. दिस इज गणेश सुर्वे. ही विल स्पीक ऑफ इट. डेफिनेटली या फिल्ममध्ये एक गोष्ट आम्हाला करायला भरपूर आवडली की ती जिथे हसायचं आहे, आम्ही हसवतोय, कॅरेक्टर्स हसणारे आहेत. ॲट द सेम पॉईंट तुम्ही पाहाल की तिकडे एक इमोशनल अँगल पण आहे. तुम्ही हसता हसता तुमच्या डोळ्यात चटकन पाणी येईल, कुठे असं वाटेल की अरे की हा एक मुवमेंट आहे आपल्या, आपण पण असं जगलोय, आपल्याबरोबर पण असं झालंय. सो एक पूर्ण ही जर्नीच आहे. फिल्म तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला नक्कीच समजेल की काय आहे, काय झालंय, काय व्हायला पाहिजे होतं, आपल्याबरोबर पण असं झालंय का, अरे हो आपण पण असं गेलोय. पूर्ण एक मजेशीर कॉमेडी, तेवढीच एक इमोशनल मूवी आहे. आणि सोशल मेसेज याच्यात एवढा छान दिलेला आहे. तुम्ही खरंच जर थिएटरमध्ये पाहाल ना तुम्हाला एवढी आवडेल मूवी की प्रत्येकाचं काम चांगलं आहे याच्यात आणि प्रत्येकाने खूप मेहनत घेतली आहे. तर प्लीज प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी मराठी सिनेमाला भरभरून प्रेम द्या, तसंच थिएटरमध्ये पहा. थँक्यू सो मच.